चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक संख्यांचे प्रकार पाहूया. कालच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या याविषयी माहिती पाहिली. तर आता आपण नैसर्गिक संख्यांचे प्रकार पाहायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या या सर्व संख्या पाहायच्या आहेत. तर आता बघा, जी पहिली संख्या आहे समसंख्या आहे. समसंख्या कोणाला म्हणतात? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही जर अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. म्हणजे आता जर आपल्याला ही संख्या दिलेली आहे तर संख्येचा एकक स्थानचा अंक पाहायचा आणि त्या ठिकाणी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही जर अंक असेल एकक स्थानावर तर ती समसंख्या असते. आणि विषम संख्यामध्ये काय असते? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही जर अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्या दिल्यात त्या संख्येचा एकक स्थान आपण पाहायचा तर त्या ठिकाणी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही जर अंक असेल तर ती विषम संख्या आहे असं आपण समजायचं. त्यानंतर आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं? की ज्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे आपण ती संख्या कुठल्याही पाड्यामध्ये नसते. आता ही 2 ही मूळ संख्या आहे, कारण 2ला फक्त 1 व 2ने पूर्ण भाग जातो. मूळ संख्या म्हणजे काय असतं? की जी कुणाच्याही पाड्यात नाही, ती तिच्याच पाड्यामध्ये असते किंवा 1 भाग जातो तिला. म्हणजे आता समजा 3 आहेत. 3 ही कुठल्याही पाड्यामध्ये नाहीये. म्हणजे 3 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 5 आहे. त्याच्यानंतर 7 आहे. त्याच्यानंतर 9 नाही, कारण 9ला भाग जातो. 9 ही 3च्या पाड्यामध्ये आहे. म्हणून 10ही नाही आणि 11. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या संख्या असतात की ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जात असतो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येच्या व्यतिरिक्त संख्येने भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये बघा, या ठिकाणी 4 या संख्येला 1 किंवा 4च्या व्यतिरिक्त 2ने सुद्धा भाग जातो. म्हणजे 1नेही भाग जातो तर तिला 4नेही भाग जातो आणि पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त संख्या ज्या आहेत त्या 2 सुद्धा हिला भाग जातो. म्हणजे 4 ही संयुक्त संख्या आहे. त्याचप्रमाणे 6ला बघा 1 जातो, 2लाही जातो, 3 जातो, 6 जातो, 8ला 1 जातो, 2 जातो, 4 जातो, 8 जातो. म्हणजे एकंदरीत मूळ संख्येला कसं असतं? की 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो तेव्हा ती संख्या मूळ असते. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या संख्येने तिला भाग जात नाही. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय असते? की तीच संख्या 1 आणि तीच संख्या आणि त्या संख्येच्या व्यतिरिक्त संख्येने जेव्हा भाग जातो ती असते संयुक्त संख्या. आता पहा, मूळ संख्यांचं कसं आहे? आता संख्या आहेत 1 ते 20 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या एकूण 8 आहेत. आणि त्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 या संख्या 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. एकूण 8 आहेत. ते तुम्ही चार्टमध्ये लिहून ठेवलं तरी खूप चांगली गोष्ट आहे की लिहून ठेवा. कारण लिहून ठेवल्यानंतर आपल्याला पाठ असल्या म्हणजे आपल्याला जर याच्यावरती प्रश्न जर आले 21 ते 40 मध्ये किती मूळ संख्या आहेत तर आपल्याला लगेचच्या लगेच 4 आहेत या ऑप्शन मधलं 4 आपल्याला शोधून काढून पर्यायामधलं आपलं उत्तर, अचूक उत्तर आपल्याला देता येतं. तर या संख्या तुम्ही लिहून घ्या आणि त्या पाठ करून टाका. पुन्हा 41 ते 60 पर्यंत 41, 43, 47, 53, 59 अशा 5 आहेत. 61 ते 80 पर्यंत 5 आहेत आणि 81 ते 100 मध्ये 3 संख्या आहेत. म्हणजे अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता याच्यावरती एक प्रश्न असा येऊ शकतो की 1 ते 100 मध्ये किती विषम मूळ संख्या आहेत? आता यावेळेला विषम हा शब्द वापरल्यामुळं यामध्ये जो 2 हा अंक आहे हा सम आहे. म्हणून ह्याला सममूळ संख्या आहे, ही विषममूळ नाहीये. हिला सोडून बाकी सगळ्या ह्या विषममूळ संख्या आहेत आणि त्या 24 येतात. तर ते एक आपण एखादेच प्रश्न आपल्याला तसा विचारू शकतात की 1 ते 100 मध्ये किती विषममूळ संख्या आहेत. जर मूळ किती संख्या आहेत म्हटलं तर 25 येतात, पण विषममूळ म्हटल्यानंतर 24 येतात. या ठिकाणी सांगितलंय आपल्याला की 2 ही सममूळ संख्या आहे म्हणून. आता संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंत आहेत तर त्या कोणत्या आहेत? या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एकूण अशा 74 संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत. तर 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्यांच्या सर्वात लहान संयुक्त संख्या 2 अंकी म्हटलं तर ही 10 आहे आणि सर्वात मोठी समसंयुक्त संख्या ही 2 अंकी 98 आहे. म्हणजे या ठिकाणी 3 अंकी मूळ संख्या सर्वात लहान 101 आणि 3 अंकी मूळ संख्या सर्वात मोठी 997. हे एक आपण लक्षात ठेवायचं. 3 अंकी मूळ संख्या सर्वात लहान असलेली 101 आणि 3 अंकी सर्वात मूळ संख्या असलेली सर्वात मोठी संख्या 997 आहे. तर या ठिकाणी आपण ही मूळ संख्या 1 ही मूळे नाही आणि संयुक्तही नाही. त्यानंतर संयुक्त संख्या कोणत्या आहेत? 1 ते 100 पर्यंत किती आहेत? त्यानंतर मूळ संख्या ह्या 1 ते 100 पर्यंतच्या 25 आहेत, पण विषम मूळ संख्या 24 आहेत. हे पण आपण लक्षात ठेवायचं.
त्यानंतर आपल्याला जोड मूळ संख्या सांगितलेल्या आहेत, की जोड मूळ संख्या कोणत्या असतात, की ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 असतो त्या संख्येच्या जोडीला जोड मूळ संख्या असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये 3 आणि 5. 3 आणि 5 ह्या कशा आहेत, मूळ आहेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे 3 व 5 दोन्ही मूळ संख्या आहेत. फरक त्यांच्यामध्ये 5 मधून 3 जर केलं तर 2 उरतात. म्हणजे अशा दोन संख्यांची जोडी असते, की त्या मूळ असल्या पाहिजे आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला 2-2 जर जोड्या दिल्या मूळ मूळ संख्यांच्या, त्याच्यामध्ये 2चा फरक आहे का ते पाहायचं आणि आपण त्याच्यावरून ठरवायचं, की ह्या जोड मूळ संख्या आहेत का ते. आता अशा पद्धतीच्या बघा 3 आणि 5 आता ही जोडमूळ आहे. 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31 म्हणजे या पद्धतीच्या ज्या संख्या आहेत ह्या एकूण 8 जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. किती जोड्या आहेत? 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. सहमूळ संख्येमध्ये काय असतं, की दोन्ही जोडींचा सामायिक विभाजक हा 1 असतो. तर ती संख्या म्हणजे सहमूळ संख्या असते. 1 व 3 हे दोन विभाजक सामायिक आहेत. म्हणून 12 आणि 15 सहमूळ नाहीत. फक्त त्याच्यामध्ये सामायिक विभाजक एकच असला पाहिजे. अशी जोडी जी असते, की त्या जोडीमध्ये सामायिक विभाजक त्यांचा 1 असतो, तर त्या संख्येला आपण सहमूळ संख्या असे म्हणतात. आणि जोडमूळ संख्या म्हणजे दोन्ही मूळ असल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2चा फरक असला पाहिजे. अशा एकूण 8 जोड्या आपल्या 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या आहेत. आणि सहमूळ संख्या म्हणजे दोन्ही संख्येचा सामायिक विभाजक हा 1 असला पाहिजे, म्हणजे ती सहमूळ संख्या आहे. तर 2 मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात, हे लक्षात ठेवा. आणि 2 क्रमागत नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतात. म्हणजे 2 मूळ संख्या म्हणजे 3 आणि 5. त्यानंतर 3 आणि 13. 2 क्रमागत संख्या म्हणजे 10, 11, 12, 13 ह्या सुद्धा क्रमागत असलेल्या संख्या सुद्धा मूळ संख्या सहमूळ संख्या असतात. 12 आणि 13 याचा सामायिक विभाजक 1 असतो. तर या ठिकाणी 2 क्रमागत संख्या म्हणजे 10, 11, 12, 13 अशा पद्धतीच्या संख्या ज्या असतात त्या सहमूळ संख्या असतात. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे लिहून घेऊन पाठ केलं तरी खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर त्रिकोणी संख्या. आपण स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या पाहिली होती. त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे म्हणजे त्यानंतर n अधिक 1 भागिले 2. n म्हणजेच एकूण संख्या होय. आता एकूण संख्या काय म्हटलंय, 6वी त्रिकोणी संख्या जर आपल्याला विचारली तर बघा एकूण संख्या आहे. n म्हणजे काय असतं, एकूण संख्या. म्हणजे आता 6वी त्रिकोणी संख्या विचारली म्हणजे एकूण संख्या 6 आणि कंसामध्ये 6 अधिक 1 या ठिकाणी काही नसतं म्हणजे गुणिलेचं चिन्ह असतं आणि भागिले 2. आता आपण 6 आणि 1 ची बेरीज केली तर 7 होते, गुणिले 6 6 सतम 42 आणि 42 भागिले 2 केलं तर आपण या ठिकाणी जर 42 भागिले 2 केलं तर 2 दुनी 4 आणि 2 1 1 म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 21. तर 6वी त्रिकोणी संख्या कोणती आहे, 21 आहे. तसं 7वी त्रिकोणी संख्या म्हणजे या ठिकाणी 7 आणि 7 एकूण संख्या 7 आहे. 7वी विचारली म्हणजे एकूण संख्या 7 आणि कंसामध्ये 7 अधिक 1 म्हणजे 8, 7 8 56 आणि त्याला भागिले 2 जर केलं तर 28 येतं. या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. आणि 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या ह्या सगळ्या त्रिकोणी संख्या अशा एकूण 13 आहेत. हेही लक्षात राहू द्या आणि लिहून ठेवून पाठ करा. 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या ह्या 13 आहेत. तर आपल्याला एखाद्या प्रश्न विचारला 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती, तर त्या 13 असतात. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर आपण आज नैसर्गिक संख्यांचे प्रकार पाहिलो. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या कशाला म्हणतात आणि आपण याच्या व्याख्या पण पाहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण जे मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये, त्यानंतर विषम मूळ संख्या ह्या 24 आहेत हेही पाहिलं. तर संयुक्त संख्या किती आहेत, संयुक्त संख्या कशाला म्हणतात हे पण पाहिलेलं आहे. आणि जोडमूळ संख्या कोणत्या असतात की ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो आणि त्या मूळ असल्या पाहिजे 2, तर त्यात जोडमूळ असतात. आणि सहमूळ संख्या म्हणजे दोन्हीचा सामायिक विभाजक 1 असतो आणि कोणत्याही क्रमागत असलेल्या 2 संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. हेही पाहिलं आपण. 2 मूळ संख्या ह्या सुद्धा सहमूळ संख्या असतात, हेही आपण पाहिलेलं आहे. आणि त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आपण पाहिलं की n कंसात n अधिक 1 भागिले 2 काढल्यानंतर जेव्हा जर आपल्याला 17वी जरी त्यांनी त्रिकोणी संख्या विचारली तर या ठिकाणी एकूण तर 13 आहेत 100 मध्ये. जर आपल्याला 8वी विचारली, 10वी विचारली त्रिकोणी संख्या तर आपल्याला एकूण संख्या म्हणजे हे n आहे. म्हणून या ठिकाणी 10वी विचारली असेल तर 10 ठेवायचं, 10 अधिक 1 11, 11 आणि 10चा गुणाकार करून भागिले त्याला 2 करायचं म्हणजे ती आपल्याला संख्या मिळते. हेही आपण पाहिलं. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 12 या संख्यांच्या प्रत्येक संख्येची कसोटी पाहूया आणि मी कसोट्या लिहून देईल त्या. आणि या कसोट्या पाहून झाल्याच्या नंतर आपण पुढे आपण याच्यावरती सराव प्रश्न सुद्धा घेतले जाणार आहेत. तर सर्वांनी व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक करायचं
आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायचं. कारण या व्हिडिओमध्ये मी नवोदयसाठी लागणारे सर्व महत्त्वाचे जे घटक आहेत, तर ते सर्व महत्त्वाचे घटक या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला सरावासाठी सुद्धा भरपूर उदाहरणं दिले जातील. प्रत्येक पाठावर या पाठावर मी जवळ-जवळ 50 एक उदाहरणं तुम्हाला सरावासाठी देणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहून व्हिडिओला लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.